आया मोनूने घेतले लकीला तंत्रमंत्रविद्या शिकवायला वाटतं. तर नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत. नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये ना आया मस्त. आता मला भाकरींची ऑर्डर होती, एक 40-45 भाकरी मी केल्या ना, अर्ध्या पोचवायच्या होत्या. त्या पोचून लगेच रॅशनच्या दुकानावर गेलो ना. माझा नंबर आल्याबरोबर त्या मशीनीवरच रोगला अंगठा लावायच्या. ती मशीन बंद पडली. मग अर्चनाच्या दुकानावर सामान घेतलं ना, लगेच घरा आलो ना, मस्त बिड्डा निसायला घेतला. आज बरं बिड्ड्याचीच भाजी करू. बिड्डा बी निसला ना. बिड्ड्यानं आज मी दुध्या घालणार, तर आज पहिल्यांदा दुध्या टाकता, बघू कसा लागतं. चांगला लागला तर बरा, नाही तर तुमचा दादा जाम शिवा देईल म्हणाले. हवं याकांच्या अशा भाज्या बनवत होतो नवीन नवीन. तर आता बघू बिड्ड्याची भाजी. तर मी आदवले लागलच चांगली, कारण का तुमची ताई कशी एकदम मनापासूनच जेवायला बनवतं, त्याच्यामुळं भाजीमध्ये टेस्ट उतरतं ती प्रेमाची एकदम. ना तवऱ्यान आली मुस्कान, बोलतं तुझ्या, बोलतं मला साऱ्या दे गो, बोलतं मी उद्या फिरायला चालल्यावर. नाही हिला फिरायला जावं असलं की माझ्या साऱ्या मंगाला इथं ड्रेस घालून जावं असं. तर ना संध्याकाळच्या लगेच दिवाबत्ती करून घेतली ना. रातकिऱ्यांचा आवरा आवाज येत होता ना, तर मला पण भीती वाटली. मस्त तुळशीने बी दिवा लावला ना. परत गावांशी एक फोन आला, बोलतं 10 भाकरी भेटतील का. मग आता भेटतीलच ना, आपला धंदा. तर तुम्हाला 100 पण भाकरी देईन मी. बाई मला पण पैसा कमवायचा होता का, तर नवीन नवीन साऱ्या जोड्या द्यायला लागतात ना त्याच्या मुला. तवऱ्यान लगे म्हणून फोन केला, बोलतं मम्मी मला, बोलतं अंग धुवायला पाणी तापत ठेव. मग आलं टेरेसवर चूल पेटवायला. चूल पेटवली ना, पाणी तापत ठेवला. तर मोनू बोला, बोलतं मम्मी मी कपडे आणल्या नवीन. नाही येताना तो ड्रॅगन फ्रूट घेऊन शालता, तो बी त्याला आता कापून दिला नाही. आणि आया बघा कसं तंत्रमंत्र विद्या वाटतं शिकवायला घेतले लकीला. ओम भट स्वाहा करीत नाही. आमचा एक हिरो गाव हिंडून शालता, बोलतं जेवायला दे आता मला भूक लागले. तर चला या तुम्ही बी जेवायला.